बघा लक्ष द्या. आजचा व्हिडिओ आपला 2019 पॅटर्न इन्सेम एक्झाम जी की आपली बहुतेक सोमवारी असेल. ओके, तर त्याच्यावर मी काही क्वेश्चन घेतो. 1 ते 1.5 तासाचा जवळपास व्हिडिओ असेल. त्या व्हिडिओमध्ये तुमचे 10-15 मार्क कव्हर होतील. 10 ते 15 मार्क कव्हर होतील. ओके, तर थोडे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. ओके, चला लक्ष द्या. कमीच घेईन मी क्वेश्चन घेईन, एवढे जरी तुम्ही केले त्याच्यामध्ये तुमचा जवळपास 10 ते 15 क्वेश्चन कव्हर होतो. ओके, बघा लक्ष द्या. हा क्वेश्चन. ओके, या क्वेश्चन सारखे 4 क्वेश्चन आहेत. ते 4 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन 100% येते. ते जर क्वेश्चन आला 4 पैकी एक क्वेश्चन येणार, तर तुमचे 5 पैकी 5 मार्क कव्हर होणार. ओके, 4 पैकी एक येणार, 4ही क्वेश्चन इथं सांगणार. ओके, तर बघा लक्ष द्या. ओळखायचं कसं समजून घ्या. ओळखायचा कसा फॉर्म्युला कोणता लागणार. ओके, इथं बघा इथं क्लू काय दिलेलं आहे, b - a b - a. तर b - a एकाच फॉर्म्युला मध्ये काय f डॅश ऑफ c बरोबर f ऑफ b मायनस f ऑफ a अपॉन b मायनस a. हे फॉर्म्युला आहे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. ओके, हा क्वेश्चन दोन पद्धतीने विचारला जातो. एक तर असा विचारला जातो की त्याच्यात क्लू दिलेला असते काय युजिंग लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. ओके, जर असा क्वेश्चन दिला लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, तर तुम्हाला इथे क्लू दिलेला आहे काय लॅग्रेंजेसचा फॉर्म्युला, जो की लॅग्रेंजचा फॉर्म्युला आहे. ओके, जर इथं मेन्शन केलेले नाही लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम सॉल्व्ह करा, तर कसं ओळखाल तुम्ही पुन्हा टाकायचं आहे. इथं क्लू दिलेले आहे b मायनस a. काय क्लू दिलेले आहे b मायनस a. आणि b मायनस a ही फक्त आणि फक्त याच फॉर्म्युल्यामध्ये लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. ओके, तर पहिल्यांदा तुम्ही काय करता, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचे 2 स्टेटमेंट आहेत ते लिहून घ्यायचे. ओके, आता बघा मी काय सांगतो, जे मी आता फॉर्म्युला लिहून देईल. 4 गणित घेणार मी 4, तर 4 गणित मी गणित 100% येणार 5 मार्क्ससाठी. ते 4 गणित जर आले, गणित कोणतं जरी आलं, त्याच्यासाठी फॉर्म्युला आणि स्टेटमेंट सारखे राहतील. फॉर्म्युला आणि स्टेटमेंट काय राहतील, सारखे राहतील. तर पहिलं स्टेटमेंट असं आहे, पहिलं स्टेटमेंट कंपल्सरी आहे f ऑफ x इज कंटिन्यूअस. हे लिहून ठेवायचं, कंटिन्यूअस इन क्लोज इंटरवल a, b. आणि दुसरा टॉपिक आहे f ऑफ x इज डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल a, b. आणि तिसरा फॉर्म्युला लिहून ठेवायचा हा. ओके, मी काय बोलतो, हे 4 गणित मी घेणार. ओके, 4 गणित मी कोणतं जर गणित आलं, कोणतंही गणित येऊ, हे पहिले 2 स्टेटमेंट कॉमन लिहायचेच आणि हा फॉर्म्युला लिहून ठेवायचा. याचा फायदा असा की तुम्हाला पुढचं गणित जर सॉल्व्ह करता आलं नाही, नुसता स्टेटमेंट आणि फॉर्म्युला जर लिहिला, या स्टेटमेंटचा 1 मार्क आणि फॉर्म्युल्याचा 1 मार्क असे 2 मार्क भेटून जातील. जर 5 पैकी 5 मार्क तुम्हाला पडले नाही, तर स्टेटमेंट आणि फॉर्म्युला लिहून ठेवला, तर तुमचे 5 पैकी 2 मार्क पडले. ओके, चला लक्ष द्या मी काय बोलतो समजून घ्या. ओके, काय दिलेलं याच्यात b मायनस a दिला, म्हणजे क्लू काय तुमचा लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम लागणार. तर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचं पहिलं स्टेटमेंट काय f ऑफ x इज कंटिन्यूअस. f ऑफ x इज कंटिन्यूअस इन क्लोज इंटरवल a, b. दुसरं स्टेटमेंट काय आहे f ऑफ x इज डिफरन्शिएबल इन ऑन एकच आहे क्लोज इंटरवल a, b. याचा अर्धमार्क झाला 1 मार्क. ओके, पहा then f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. असं झाले तर म्हणजे टोटल 2 मार्क. याचा 1 मार्क आणि याचा 1 मार्क, 2 मार्क. पुढे गणित तुम्ही लिहिलं नाही तरी चालेल. ओके, सांगा तिथं मार्किंग स्कीम कशी असते. ओके, एवढं जर लिहिलं तुमचे 2 मार्क पडले. ओके, आता समजून घ्या, एक गोष्ट समजून घ्या. एक गोष्ट फॉर्म्युला सगळं कव्हर होऊन जाईल. 4 गणित घेणार, 4 गणितापैकी गणित येणार म्हणजे येणार. चालते, समजून घ्या. आता मला सांगा, तुम्हाला या f डॅश ऑफ c काढण्यासाठी, f ऑफ b काढण्यासाठी, f ऑफ a काढण्यासाठी तुम्हाला f ऑफ x माहित पाहिजे. काय माहित पाहिजे, f ऑफ x म्हणजे काहीतरी sin x, cos x, log x असं काय ना काय फंक्शन माहित पाहिजे. ओके, पण इथे त्यानं कुठेच मेन्शन केलेलं नाही f ऑफ x व्हॅल्यू काय. ओके, तर तिचे एक शॉर्टकट टेक्निक सांगतो मी. ओके, तर समजून घ्या, f ऑफ x आपल्याला माहित पाहिजे. तर f ऑफ x समजून घ्या, 12 वर्गात असताना तुम्ही LIATE हा रूल शिकलेला आहात. ओके, L म्हणजे लॉग, I म्हणजे इनव्हर्स, sin इनव्हर्स, cos इनव्हर्स, x म्हणजे x, अल्जेब्रिक, T म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक, sin cos, E म्हणजे एक्सपोनेन्शियल. ओके, तर जे आपलं कॅल्क्युलस बनलेलं आहे, जे आपलं कॅल्क्युलस पुस्तक बनलेलं आहे, ओके, ते या 5 फंक्शन पासून बनलेलं आहे. 5 फंक्शन पासून
म्हणजे जी एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू असेल या 5 फंक्शनपैकी एक व्हॅल्यू असेल ओके. तर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं थोड्या गणितात शोधायचं तर तुम्हाला लॉग दिसते का? काय दिसते? लॉग. याचा अर्थ एफ ऑफ एक्स व्हॅल्यू काय असेल माहिती का? लॉग एक्स दिसा. काय असेल? लॉग एक्स. एवढं जर तुम्ही लिहिलं याचा अर्धा मार्क धरून चालायचा. ओके समजलं? मनाला काहीच करायचं नाही, सगळं गणितात दिलेलं असते. शोधायचं गणित एकदम सोपं नसते. ओके समजलं पर्यंत? मग दुसरा विषय असते डेरिव्हेटिव्ह काढायचं. काय काढायचं? डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. एक तर डेरिव्हेटिव्ह पार्ट करा d by dx of log x. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 by x. डॅश म्हणजे काय? त्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय? तर 1 by x येते. एक तर डेरिव्हेटिव्ह पार्ट असेल तर ठीक. नसल पार्ट त्याची शॉर्टकट आहे. उत्तर विचारत आपल्याला आहे. उत्तर विचारत आपल्याला आहे. ही जी टर्म आहे ही टर्म याला नेहमी वरच्याला 1 कन्सिडर करायचं आणि खाली इथं b आहे ना b आपल्याला फंक्शन कशाचं पाहिजे? x या b चा dx टाकायचा. हे उत्तर किती बनलेलं? 1 by x. 1 by x. समजलं पर्यंत? ओके झालं. आपल्या व्हेक्टरमध्ये पाहिजे f डॅश ऑफ c. हे f डॅश ऑफ c बरोबर काय? 1 by c. या सगळ्या किमती तर टाकून द्या. नंतर कोणाची व्हॅल्यू पाहिजे? f ऑफ b. f ऑफ b ची व्हॅल्यू काय? इथे b टाका. काय ना? log b. f ऑफ a इथे काय ना? log a. सगळ्या किमती भेटल्या इक्वेशन 1 मध्ये टाकून द्या. मग इक्वेशन 1 तुमचं काय येणार? f डॅश ऑफ c ची व्हॅल्यू काय? 1 upon c इक्वल टू f ऑफ b ची व्हॅल्यू काय? log b minus log a upon b minus. हे झालं इक्वेशन 2. ओके इथपर्यंत कळालं? आता समजून इथपर्यंत आपण काही नाही करता लिहिलं. आपल्याला क्लू फक्त एवढा दिलेला होता b minus c. त्याच्यावर आपण एवढा आणला. ओके आता माझी गोष्ट समजून घ्या. आपल्या गणितात काय पाहिजे? लेस दॅन पाहिजे. काय पाहिजे? लेस दॅन पाहिजे. ओके एक लक्षात ठेवायचं हे क्लोज इंटरवल याची व्हॅल्यू काय असते? लेस दॅन ग्रेटर दॅन असते. सॉरी लेस दॅन इक्वल टू असते आणि ओपन इंटरवलची व्हॅल्यू असते लेस दॅन. ओके मग आपल्याला इथे लेस दॅन इक्वल टू आला का? फक्त लेस दॅन आला. फक्त लेस दॅन आला म्हणजे कोणतं इंटरवल यूज करायचं आपल्याला? ओपन इंटरवल. ओके किंवा दुसरी गोष्ट सांगतो ही जी व्हॅल्यू आली c ची ही कुठून आली? या फॉर्म्युलापासून आली का? डॅश पासून. डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह साठी कोणतं इंटरवल आहे? ओपन इंटरवल. मग याच्या नंतर लिहायचं c बिलॉंग्स टू ओपन इंटरवल a, b. ओके जेव्हा आपण हे गणित सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्ही c ची व्हॅल्यू भेटत असते. त्या डेरिव्हेटिव्ह जी c ची व्हॅल्यू भेटत असते ती ओपन इंटरवल मध्ये घेतली पाहिजे. ओके डॅश म्हणजे कोणतं इंटरवल? ओपन इंटरवल. म्हणून c ची व्हॅल्यू कोणत्या इंटरवल मध्ये आली पाहिजे? ओपन इंटरवल. या ओपन इंटरवलचा अर्थ काय असते? c हा कोणाच्या मध्ये आहे? a आणि b च्या मध्ये कोण आहे? c आणि ओपन इंटरवलचा अर्थ काय? लेस दॅन. ओके आता समजून चला एक एक गोष्ट बाहेर समजून घ्या. आपण ही गोष्ट आता ही लिहिली हिच्या मागचं कारण काय? आपल्याला सगळे व्हॅल्यू ही आणायची. हे व्हॅल्यू आणायची. मग ही व्हॅल्यू आणायची म्हणजे c पाहिजे. हे c म्हणतात पण कसा पाहिजे? 1 upon c पाहिजे. 1 upon c म्हणजे रेसिप्रोकल करा. 1 upon a 1 upon c आणि 1 upon b. ओके तर तुम्ही एवढं लिहिलं समजा. एक नियम असते लेस दॅन इक्वल टूचा. एक नियम असते. एक समजून घ्या नियम काय? s d c याचा अर्थ सबट्रॅक्शन. याचा अर्थ सबट्रॅक्शन. d चा अर्थ डिव्हिजन आणि c चा अर्थ चेंज. जर सबट्रॅक्शन केलं किंवा डिव्हिजन केलं तर याचे साइन चेंज होत असते. तुम्ही केलं ना डिव्हिजन केलं का? ओके सबट्रॅक्शन डिव्हिजन केलं तर याचं साइन काय होते? चेंज होते. मग इथं पहा तुम्ही काय केलं? डिव्हिजन केलं तर याचं साइन इकडे आहे ना ग्रेटर लेस दॅन आहे तर काय होईल? ग्रेटर दॅन होईल. एवढं लक्षात ठेवायचं. ओके समजून घ्या. या व्हिडिओ जर नाही समजलं तुम्हाला पुढच्या 2 व्हिडिओ मधून सगळं कळलं. चालतंय? आलेपर्यंत मग बघा 1 upon c ची व्हॅल्यू काय आपली? ही ते 1 upon a ग्रेटर दॅन log b minus log a upon b minus a greater than 1 upon b. ओके आलं? मला सांगा आपण इथे शोधायला ठेवलं b च्या वर b minus a इथे a च्या वर काय? b minus a. इथे काय पाहिजे आपल्याला? b minus पाहिजे आणि सगळीकडे काय कशाला मल्टिप्लाय करायचं? b minus a. तर मल्टिप्लाय बाय b minus a on all sides. तर काय येणार? b minus a upon a greater than log b minus log a greater than b minus a upon b. ओके आले पर्यंत? ओके आता समजून घ्या. परत आले पर्यंत काहीच नाही. ओके आता आपल्याला पहिल्यांदा कोणती व्हॅल्यू पाहिजे? b ची व्हॅल्यू पाहिजे काय? आणि शेवटी कोणती व्हॅल्यू पाहिजे? a ची पाहिजे. तर काय आलं पहिल्यांदा a आणि b आलं. हे b पहिल्यांदा द्या. b minus a by b साइन चा विचार सध्या करू नका. नंतर काय?
लॉग बी मायनस लॉग ए नंतर काय या बी मायनस ए अपॉन ए. आता समजून घ्या ही टर्म शेवटी आपण पहिल्यांदा लिहिली आणि हिच्यात पहा दोन पूर्ण कोणाकडे होते लॉकड होते म्हणजे आपण दोन पूर्ण लॉकडच लिहायचे. या दोघांमध्ये दोन पूर्ण कोण होते या बी मायनस ए कोण इकडे होते असेच लिहा. किंवा जर नसेल कळलं किंवा कळत नसेल शॉर्टकट सांगू का इथं आलेलं तुम्हाला कळलं नाही काही तर डायरेक्ट हे उत्तर लिहून ठेवायचं. डायरेक्ट काय बी मायनस ए अपॉन ए लेस दॅन लॉग बी बाय ए लेस दॅन बी मायनस ए अपॉन ए डायरेक्ट लिहून ठेवायचं. आणि डायरेक्ट खाली काय लिहायचं माहिती का हेन्स प्रूव्ह काय लिहायचं हेन्स प्रूव्ह. ओके आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या टर्म ही टर्म आली कशी तर त्याचा विचार करू नका तुम्ही त्याचा विचार करू नका कारण आपला फॉर्म्युला आहे log a minus log b बरोबर log a upon b. ओके जरूर नाही तुमच्या फॉर्म्युला पाठ असा म्हणून जरुरी नाही. ओके तुम्ही या टर्म ही टर्म लिहिली एक्झामिनर जो असतो पेपर चेक करतो त्याला समजून जाईल पोराच्या फॉर्म्युला पाठ आहे त्याने फॉर्म्युला लिहून ठेवला पण तसं नसतं तुमच्या फॉर्म्युला पाठ नसतं तुम्ही डायरेक्ट लिहिलेले तर ते लक्षात येणार नाही एक्झामिनर साठी बाबा पोराला माहित नव्हते तरी पोराला लिहिलं एक्झामिनर तुम्ही या टर्म ही टर्म लिहिली एक्झामिनरच्या लक्षात येईल की पोराच्या हा फॉर्म्युला पाठ होता त्याने काय म्हणतात लिहिलं. ओके हेन्स प्रूव्ह 5 मार्कात गणित. ओके पण गणित इथून एवढे टोटल 5 मार्क मिळते इथून एवढे झाले तुमचे 4 मार्क या पुढे पण विचारले तुम्हाला एका मार्क्ससाठी हे झाले 4 मार्क्स. ओके आता याच्या पुढे 1 मार्क्स विचारले समजून घ्या थोडं लॉजिक लावा. ही टर्म 2 नंबरला लिहिली ही टर्म 1 नंबरला विचारली याचा अर्थ हा दुसरा वर्ग कोणावर डिपेंड आहे पहिल्या वर्गावर. ओके ही किंमत काढण्यासाठी तुम्हाला याचा यूज करावा लागेल ते समजून घ्या थोडं लॉजिक लावा. ही टर्म बघा आणि ही टर्म बघा इथं पण लॉग आहे इथं पण लॉग आहे इथं बी आहे इथं बी 4 आहे इथं ए आहे इथं 3 आहे इथं वर बी आहे म्हणजे बी ची व्हॅल्यू झाली 4 म्हणजे पुट बी बरोबर 4 आणि ए बरोबर 3 आणि एखादी इक्वेशन देऊन बघा इन इक्वेशन 3 ही व्हॅल्यू तर टाकल्याच्या नंतर काय होईल पहा 4 - 3 4 - 3 1 अपॉन बी ची व्हॅल्यू किती आहे तुमचं 4 लेस दॅन लॉग b बाय b ची व्हॅल्यू किती 4 a ची व्हॅल्यू किती 3 लेस दॅन b मायनस a 4 - 3 1 अपॉन a ची व्हॅल्यू किती 3 आलं का बघा हेच 2 असे झाले म्हणजे टोटल 5 मार्क. ओके आता बघा नेक्स्ट गणित याचं जर कळलं नसेल काही तर नेक्स्ट गणित समजून घ्या. चला नेक्स्ट एक्झाम्पल चार एक्झाम्पल किती एक एक्झाम्पल आहे ना बघायला चला f of x बरोबर sin इनवर्स x किंवा इथे लिहिलंच नाही की show that b minus a upon under root 1 minus a square less than sin inverse b minus sin inverse a less than b minus a upon under root 1 minus a square. ओके खतम. ओके हे 5 मार्कात मिळते किती मार्काचं आहे 5 मार्कात मिळते. बघा काय पुढे मेन्शन केलं का एलिमेंट्री वगैरे काही मेन्शन केलं का समजलं पाहिजे कोणता फॉर्म लावायचा तर क्लू दिलेलं आहे काय b मायनस a फक्त एकाच फॉर्म्युला येते कोणाच्या एलिमेंट्रीला f dash of c upon इक्वल f of b minus f of a upon b minus a ह्या फॉर्म्युला कोणाचा एलिमेंट्री लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम b मायनस a फक्त याच फॉर्म्युला येते लॅग्रेंजचा याचा अर्थ इथे कोणाचा फॉर्म्युला लागेल लॅग्रेंजचा. ओके तर लॅग्रेंजचा फॉर्म्युला इथे तुम्हाला सांगितलं मी ही गणित तुम्हाला सॉल्व करता येईल का नाही तुम्ही लॅग्रेंजचे दोन स्टेटमेंट आणि फॉर्म्युला लिहिला तुमचे 2 मार्क पडले. ओके गणित तुम्ही सॉल्व केलं की नाही मग पहिलं स्टेटमेंट काय f of x is continuous in closed interval a, b समजून घ्या कंटिन्यूअस साठी क्लोजच असला पाहिजे. जर कंटिन्यूअस साठी तुम्ही ओपन दिला तुमचा 1 मार्क पडेल 1 मार्क चुकला तुमचा किंवा 1 मार्क गायब झाला 1 मार्क मिळाला नाही तुम्हाला चालते. दुसरा स्टेटमेंट f of x is differentiable on किंवा इनवर्स आहे ओपन इंटरवल a, b समजून घ्या अर्धा मार्क झाला 1 मार्क. आणि तिसरा डायरेक्ट काय फॉर्म्युला काय f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus c. कळलं हा फॉर्म्युला आपण कुठून घेतला आपल्याला क्लू दिलेला आहे b minus c याच्यावर समजलं आपल्याला हा फॉर्म्युला लागणार पहा अर्धा मार्क किंवा याचा 1 मार्क झाला
हे झाले 2 मार्क. 2 जर नाही दिले तर 1 मार्क कुठेच नाही गेला. ओके, फुकटचा 1 मार्क. या b - a आला, गणितात b - a आला, तुम्हाला कंपल्सरी गणित कोणतंही हो ज्या गणितात b - a आला तुम्हाला कंपल्सरी एवढं लिहून ठेवायचं. एवढं जर लिहिलं तुमचे 1.5 किंवा 2 मार्क कुठेच गेले नाही, कुठेच गेले. आणि त्या ऑप्शन मध्ये गणित येणार, 4 गणितापैकी गणित येणार म्हणजे येणार. ओके, जेव्हा पेपर होईल, पेपर झाल्यानंतर मला तुम्ही भेटा की सर तुम्ही सांगितलेलं आलं नाही. ओके, चला लक्ष द्या. ओके, मग दुसरी गोष्ट आता समजून घ्या, बारीक गोष्ट आहे. f ऑफ b, f ऑफ a आणि f डॅश ऑफ c फाइंड करण्यासाठी तुम्हाला f ऑफ x माहित पाहिजे. कोण माहित पाहिजे? f ऑफ x. मग तुम्हाला काय सांगितलं? l i a t e, याचा अर्थ आहे log, i चा अर्थ sin इनव्हर्स cos इनव्हर्स, हे अल्जेब्रिक म्हणजे x, x स्क्वेअर, x क्यूब, p म्हणजे ट्रिग्नोमेट्री sin x cos x, आणि म्हणजे e चा पॉवर x. या 5 फंक्शन पैकी एक व्हॅल्यू ही 100% f ऑफ x ची असणार. मग थोडं लॉजिकल आहे शोधामध्ये. या शोधामध्ये या दिलेल्या गणितापैकी या फंक्शन पैकी कोणतं फंक्शन दिसते का? हो, दिसते. कोणतं? sin इनव्हर्स. कोणतं? sin इनव्हर्स. मग इथे sin इनव्हर्स b घ्यायचा का sin इनव्हर्स a घ्यायचा? आपलं फंक्शन x आहे, व्हॅल्यू काय घ्यायची? f ऑफ x ची sin इनव्हर्स x. याचा अर्धा मार्क ऍड करून चला. आता बघा, याचा अर्धा, याचा अर्धा, याचा अर्धा, याचा अर्धा जर गेला तर 2 मार्क होईल. ओके, समजलं पर्यंत? ओके, चला लक्षात घ्या. मग दुसरी गोष्ट आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे. f डॅश ऑफ x काय माहित पाहिजे? डेरिव्हेटिव्ह. एक तर तुम्ही फॉर्म्युला पाठ करा, d/dx ऑफ sin इनव्हर्स x, याचा डेरिव्हेटिव्ह असते 1/√1 - x स्क्वेअर. ते डेरिव्हेटिव्ह असं पाठ करा. किंवा डेरिव्हेटिव्ह जर पाठ नसेल एक शॉर्टकट सांगतो. या वरच्याला पकडायचं नेहमी 1 अपॉन हे अंडर रूट जशाच्या तसं 1 मायनस जशाच्या तसं. इथं फक्त a आहे ना, इथं x टाकायचा. तर उत्तर काय आहे? 1/√1 - x स्क्वेअर. या 1 पकडायचं, पकडावर अपॉन जसं तसं अंडर रूट जसं तसं, फक्त इथे a आहे इथे x टाकायचा. कळलं का? कळलं? ओके, हे झाले याचे डेरिव्हेटिव्ह. पण आपल्याला काय माहिती? c पाहिजे ना, तर जिथे x असेल तिथे c पुट करा. 1/√1 - c स्क्वेअर. ओके, दुसरी बघायची आपल्याला व्हॅल्यू f ऑफ b ची. f ऑफ b ची व्हॅल्यू काय येणार? इथे x ची b टाका, काय येणार? sin इनव्हर्स b. f ऑफ a ची व्हॅल्यू काय येणार? sin इनव्हर्स a. ओके, गॉट इट? कळलं का? ओके, सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाका. काय आहे इक्वेशन 1 मध्ये टाकल्यावर सगळ्या व्हॅल्यू f डॅश ऑफ c काय? 1/√1 - c स्क्वेअर. f ऑफ b ची व्हॅल्यू काय? sin इनव्हर्स b - sin इनव्हर्स a अपॉन b - a. दिस इज द इक्वेशन 2. इक्वेशन कळलं? आता नेहमी ध्यानात ठेवायचं, आधीला गणितात 1/c होता, पण 1/c आणायचा प्रयत्न केला. आता या गणितात काय 1/√1 - c स्क्वेअर आहे, तर आपली लिस्ट मांडायची. ओके, तर ही व्हॅल्यू आली कुठून? या डॅश पासून आली. डॅश म्हणजे डिफरन्शियल. डिफरन्शिएबल साठी कोणतं इंटरवल आहे? ओपन इंटरवल. म्हणजे हा c जे असेल ते कोणाच्या मधात असेल? a आणि b च्या मधात असेल, या ओपन इंटरवलच्या. आणि याला जर आपण ओपन केलं दुसऱ्या पाशी, याचा अर्थ काय? a आणि b च्या मधात कोण आहे? c. कळलं? ओके, ही स्टेप झाल्यानंतर ही स्टेप कंपल्सरी लिहायची. ओके, आता एक म्हटलं इथून जायचं, c पकडायचा. c आहे, इथं पण c आहे, पण आपल्याला काय पाहिजे? c स्क्वेअर पाहिजे ना, तर स्क्वेअरिंग करायची. स्क्वेअरिंग करायची. a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर. एक नियम तुम्हाला सांगितलं ध्यानात ठेवा, SDC. सबट्रॅक्शन आलं, डिव्हिजन आलं तर साइन चेंज होते, अदरवाइज होत नाही. s फॉर सबट्रॅक्शन, डिव्हिजन, चेंज, हे साइन चेंज होईल. मग स्क्वेअर केला म्हणजे सबट्रॅक्शन डिव्हिजन केलं का? नाही, याचा अर्थ साइन चेंज होणार नाही. कळलं? नंतर c स्क्वेअर नंतर काय? मायनस आहे, तर सीधा मायनस पाहिजे, तर मायनस ने मल्टिप्लाय करा. -a स्क्वेअर - c स्क्वेअर - b स्क्वेअर. काय बोललो मी? सबट्रॅक्शन डिव्हिजन आलं तर साइन चेंज होते. आलं ना सबट्रॅक्शन, तर चेंज होईल. काय चेंज होईल? साइन. साइन चेंज कोण इकडे येतं, कोण फिरतील. कळलं? नंतर मायनस आधी पाहिजे +1, तर +1 सगळीकडे ऍड करा. +1 सगळीकडे ऍड करा. काय बोललो मी? साइन सबट्रॅक्शन डिव्हिजन चेंज 1 केला म्हणजे तुम्ही सबट्रॅक्शन डिव्हिजन नाही केला, ऍड केला. जर सबट्रॅक्शन डिव्हिजन असेल तर साइन चेंज होईल, अदरवाइज होणार नाही. तुम्ही 1 ऍड केला त्यामुळे साइन चेंज होणार नाही, जसं नंतर पाहिजे स्क्वेअर रूट. नंतर काय पाहिजे? स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन ऑल साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन ऑल साइड्स. ओके, तर काय बोललो मी? स्क्वेअर रूट टाकला म्हणजे सबट्रॅक्शन डिव्हिजन केलेलं नाही. सबट्रॅक्शन डिव्हिजन केलं तर साइन चेंज होईल. याचा अर्थ स्क्वेअर रूट टाकला म्हणजे साइन चेंज होणे नाही, साइन जशीला तसं राहील. नंतर स्क्वेअर रूटच्या वर काय पाहिजे? 1/√रूट पाहिजे. 1/, त्याला उलट करा. उलट केलं म्हणजे काय ना? 1/√1 - a स्क्वेअर, 1/√1 - c स्क्वेअर, 1/√1 - d स्क्वेअर. बघा
सबट्रॅक्शन डिव्हिजन आलं तर चेंज आलं का डिव्हिजन, मग डिव्हिजन आलं म्हणजे तुम्हाला दिसतील साइन चेंज होईल, म्हणजे असं थोडं घेणार आता असं होईल. कळलं का? ओके. मग आडवा एक्झॅक्ट ही किंमत भेटली त्यांना आपल्याला 1/c². तर 1/√1/c² ची व्हॅल्यू ही आहे, ती तर टाकून द्या. काय 1/√1 - a² लेस दॅन याची व्हॅल्यू काय d sin इनवर्स d मायनस sin इनवर्स a अपॉन b मायनस a लेस दॅन याची व्हॅल्यू काय 1/√1 - b². आलं? अच्छा बघा थोडं इथं फोकस करा. सॉरी जर थोडं काय पाहिजे इथे b पाहिजे. ओके त्याच काही या √1 - a² च्या वर काय पाहिजे b - a पाहिजे, इथं पण b - a पाहिजे. इथं b - a आहे का? b - a चे देईल मल्टिप्लाय केल्यावर सगळीकडे मल्टिप्लाय करा b - a. तर काय ना b - a आपण √1 - a² लेस दॅन sin इनवर्स b - sin इनवर्स a. इथे जर b - a ने मल्टिप्लाय केलं त्याला b - a कॅन्सल झाला. इथे काय ना b - a आपण √1 - b². बघा आलं बघा एक्झॅक्टली झालं. ओके पहिल्यांदा आहे दुसऱ्यांदा बी हेन्स 2 किती मार्क 5 मार्क. ओके कळलं. चला नेक्स्ट एक्झाम्पल. या चार नंतर गणित नाही, चार नंतर आपण गणित जाणार नाही, चार नंतर किती गणित येणार. ओके चलो नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एग्जांपल. चलो लक्ष द्या. Prove that 0 less than if 0 less than a less than b minus a upon 1 plus b² less than tan inverse b minus tan inverse a less than b minus a upon 1 plus a². ओके लक्ष द्या दिलेलं गणित. ओके आन्सर काय दिसला क्लू काय तुमच्याकडे क्लू काय b minus a. जिथं b minus a आलं तिथं हा फॉर्म्युला लागणार कोणता f(c) बरोबर f(b) minus f(a) अपॉन b minus a. आणि हा फॉर्म्युला कोणाचा LMNT लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम. तुम्हाला काय सांगितलं पहिल्या दोन नंतर जिथं b minus a आलं तर लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरमचे दोन स्टेटमेंट लिहायचे, फॉर्म्युला लिहून ठेवायचा. किती मार्क 2 मार्क. किती मार्क 2 मार्क. मग पहिला ओळ काय दिसा f(x) इज कंटिन्यूअस. ही ओळ पाठच करायची कंटिन्यूअस इन क्लोज इंटरवल a, b. दुसरी ओळ काय दिसा f(x) इज डिफरेंशिएबल. f(x) इज डिफरेंशिएबल इन क्लोज इंटरवल ओपन इंटरवल a, b. अर्धा मार्क. आणि तिसरा काय फॉर्म्युला देन f(c) बरोबर f(b minus f(a) अपॉन b minus a. ओके हा झाला तुमचा फॉर्म्युला. काय सांगितलं जिथं b minus a आलं तर स्टेटमेंट लिहून ठेवायचं. या दोन ओळी हे लिहून ठेवायचं म्हणजे लिहूनच ठेवायचं. ओके आता तुमचा पेपर एक दिवस तुम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ आहे, तरी तुमच्या एका दिवसात तुम्ही जर थोडं लक्ष दिलं तर हे तुमच्या लक्षात राहून जाईल. आणि एका दिवसात लक्षात ठेवणे हे काही जास्त अवघड नसते. ओके एका दिवसात बरंच काय लक्षात राहते. कोणाचं आहे माझं सिस्टम केलं आहे सर. नाही यावेळेस पेपर काढून घे. हो सर. माझं स्टार्ट मागे लिहिस ना ते दिले सर. हे काम सर हां सबमिट. थँक्यू. तो निसम नाही आवडत चालतं आहे. ओके लक्षात द्या. आलं मला सांगा f(c) करण्यासाठी f(b) करण्यासाठी f(a) करण्यासाठी तुम्हाला f(x) माहिती आहे. कोण माहिती पाहिजे f(x) काय माहिती पाहिजे f(x). पण तुम्हाला सांगितलं नाही पहिल्या दोन नंतर जर तुम्ही लक्ष दिलं असेल सांगितलं नाही तर काय दिसते tan दिसते का नाही. तर 5 फंक्शन पैकी इथं काय लिहायचं tan इनवर्स x. काय लिहायचं tan इनवर्स x. इथं b आहे इथं a आहे पण आपली फंक्शन कोण आहे 1 चं म्हणून tan इनवर्स x. याचा अर्धा मार्क करायचा. अर्धा 1
अर्धा दीड आणि अर्धा 2 मार्क. ओके 5 पैकी 2 मार्क पडले एवढं लिहिलं तरी तुम्ही आता गणित सॉल्व्ह केलेलं नाही. ओके नंतर काय माहिती होतं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे मनाला काहीच केलं नाही इथे किमती काढा या फॉर्मॅट आपल्याला किमती टाकायच्या ते f' ऑफ c माहितीसाठी डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे. ते f' ऑफ x तुमचा दोन ऑप्शन आहे एक तर डेरिव्हेटिव्ह पार्ट करा d/dx ऑफ tan इनव्हर्स x बरोबर काय असतो 1/1 x स्क्वेअर किंवा हा जर फॉर्म्युला पाठ नसेल तर शॉर्टकट सांगतो. तर इथल्या नेहमी 1 पकडायचं याला पकडायचं 1 पकडलं 1 अपॉन इथं अपॉन आहे अपॉन इथं 1 आहे 1 इथं प्लस आहे प्लस इथं b आहे b च्या फक्त x टाकायचं तर काय ना x बरोबर फॉर्म्युला पाठायची गरज उत्तर सगळं इथं लपलेलं आहे तिच्यामुळे याची मार्क नाही केले पाहिजे हे फुकटचे त्या 3 ते 4 गणिता गणित 4 गणिता झाला गणित जातो. ओके पण आपल्याला कोणाची किंमत पाहिजे c ची जिथे x असेल तिथे c टाका काय ना 1/1 प्लस c स्क्वेअर नंतर कोणाची किंमत पाहिजे आपल्याला f ऑफ b ची तर इथं काय काय x आणि b टाका तर काय ना tan इनव्हर्स ऑफ b नंतर पाहिजे f ऑफ a पाहिजे ना x आणि a टाका काय ना tan इनव्हर्स ऑफ a सगळ्या किमती कशा इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन मध्ये टाकल्या काय ना f ऑफ c ची किंमत 1/1 प्लस c स्क्वेअर बरोबर f ऑफ b ची काय tan इनव्हर्स b मायनस f ऑफ a ची काय tan इनव्हर्स a अपॉन b मायनस a इक्वेशन 2 ओके आलं समजून घ्या ना समजून घ्या ही c ची व्हॅल्यू आली कुठून रे त्या डॅश पासून आली डॅश म्हणजे कोण डिफरन्शिएबल साठी कोणते इंटरवल a आणि b म्हणजे हे c जे कोणाच्या मधात असेल बिलॉंग्स टू ओपन इंटरवल a, b याचा अर्थ काय c हे a आणि b च्या मधात आहे म्हणजे a आणि b च्या मधात c तर थोडं असे लिहिते दुसऱ्या भाषेत. ओके आता ही जी कंडिशन आली ही कंडिशन आपल्याला ही व्हॅल्यू एक्झॅक्ट आणायची ही व्हॅल्यू तर पहिल्यांदा काय पाहिजे c चा स्क्वेअर तर काय करा स्क्वेअरिंग करा a स्क्वेअर c स्क्वेअर b स्क्वेअर मी तुम्हाला नियम सांगितला s d c याचा अर्थ काय सबट्रॅक्शन डिव्हिजन चेंज जर गणितात सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन केलं तरच साइन चेंज होत असते. स्क्वेअर म्हणजे सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन आहे याचा अर्थ साइन कशाला कसं कळलं सबट्रॅक्शन डिव्हिजन असेल तर साइन चेंज. ओके हा या c स्क्वेअर च्या आधी काय म्हणजे प्लस आहे तिथे काय म्हणजे प्लस असते वाटलं तुम्ही मेन्शन करा वाटलं मेन्शन करा काय बोललो मी सबट्रॅक्शन डिव्हिजन असेल तर साइन येईल सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन आणि साइन कसे आहे तसं नंतर काय पाहिजे 1 पाहिजे सगळीकडे 1 ऍड करा 1 a स्क्वेअर 1 c स्क्वेअर 1 b स्क्वेअर काय बोललो मी सबट्रॅक्शन डिव्हिजन असेल तरच चेंज सबट्रॅक्शन नाही केलं डिव्हिजन नाही केलं साइन कसे आहे तसं नंतर पाहिजे 1 अपॉन काय पाहिजे 1 अपॉन त्या सगळीकडे 1 अपॉन करा सगळीकडे 1 अपॉन करा हे केलं 1 अपॉन. आता बघा काय बोललो मी सबट्रॅक्शन डिव्हिजन असेल तरच चेंज आलं काय तर सबट्रॅक्शन किंवा डिव्हिजन पाहिजे आलं का डिव्हिजन याचा अर्थ थोडं बदलते म्हणजे साइन चेंज होईल. ओके ही व्हॅल्यू आणणं आपला उद्देश होता ही व्हॅल्यू आलेली आहे दिसत तशी तर ही जी व्हॅल्यू ही व्हॅल्यू याची व्हॅल्यू ही व्हॅल्यू इथे टाका काय ना 1/1 a स्क्वेअर ग्रेटर दॅन याची व्हॅल्यू काय आहे a काय tan इनव्हर्स b मायनस tan इनव्हर्स a अपॉन b मायनस a नंतर काय ग्रेटर दॅन 1/1 b स्क्वेअर. ओके इथं आल्याच्या नंतर तुम्हाला काही कळलं नाही तर डायरेक्ट ही स्टेप लिहायची कॉपी पेस्ट करायची ही स्क्रू लिहायची. ओके तर बघा पहिल्यांदा कोणती व्हॅल्यू पाहिजे आपल्याला b शेवटी तर पहिल्यांदा लिहून घ्या 1/1 b स्क्वेअर नंतर काय पाहिजे tan इनव्हर्स झाल्यानंतर आणि नंतर काय लिहा नंतर काय पाहिजे आपल्याला a पाहिजे ही का नाही दिली बघा या दोघात पहिल्यांदा काय लिहिलं आपण जसं b मायनस a b ची पहिल्यांदा लिहिली पण b आणि tan दोन तोंड करून आपण tan कडे असं द्यायचं कळलं. आता काय पाहिजे याच्यावर पाहिजे b मायनस याच्यावर पाहिजे b मायनस मल्टिप्लाय करायचं काय ना b मायनस a अपॉन 1 b स्क्वेअर लेस दॅन tan इनव्हर्स b मायनस tan इनव्हर्स a लेस दॅन b मायनस a अपॉन 1 a स्क्वेअर हेन्स प्रूव्ड किती गणित झाले 3. ओके हे 3 गणित ज्यावेळी गणित येणार नाही वाटलंच एक चौथं गणित ऍड करा येण्याची चान्सेस कमी आहे पण लिहा 4 गणिताच्या बाहेर गणित येणार ओके समजून घ्या. बघा ते गणित असं आहे काय गणित
ओके जाऊ दे, ते येणार आहे 3 नंतर करा, 3 नंतर वेळ गेली जाणार चालते असं. हा एक टॉपिक संपला. नंतर आहे टेलर्स थेरम. टेलर्स थेरम लॅग्रेंज मीन थेरमचे 5 मार्क. ओके आता टेलर्स थेरम मध्ये गणित येत असते. ओके तर बघा टेलर्स थेरमचा फॉर्म्युला काय, f ऑफ x फॉर्म्युला लिहायची तुम्ही टेक्निक सांगतो चालते. इथे काय करायचं, x - a लिहायचा, f डॅश ऑफ लिहायचा आपण 1 फॅक्टोरियल. समजून घ्या मी काय बोलतो समजून घ्या. इथे बघा इथं पहिलं डेरिव्हेटिव्ह आहे, इथं 1 फॅक्टोरियल आला, इथं पण पॉवर 1 आला. ओके एवढं जर कळलं तुम्हाला, एवढं पुढं पण जातं तुम्ही मागं पण जातात. काय करायचं प्लस. आता जिथं जिथं 1 असेल का तिथं 2 टाकायचा, बाकी सगळं जवळपास सारखं. काय लिहायचं x - a त्याचा पॉवर 2. इथं सिंगल डेरिव्हेटिव्ह, इथं डबल डेरिव्हेटिव्ह लिहायचं. इथं 1 होता इथं 2 लिहायचं. आता जिथं जिथं 2 असेल तिथं 3 टाकायचं. काय ना x - a चा पॉवर 3 f ट्रिपल डॅश ऑफ a कारण 3 डॅश खाली लिहायचं 3 फॅक्टोरियल. आता पुढे लिहिलं जिथं 3 असेल तिथं 4, तिथं 4 असेल तिथं 5. कळलं. पण जसं पुढे गेलं तुम्ही राईट हँड साइड तसं लेफ्ट हँड साइड कडे 1 च्या आधी काय असते, 1 च्या नंतर 2 म्हणून 2, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 4. तर 1 च्या आधी काय असते, 1 च्या आधी असते 0. तर बघा इथे काय लिहायचं, x - a चा पॉवर 0. इथे काय, इथे 0 डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्हच नाही म्हणजे फक्त f ऑफ a आणि खाली लिहायचं 0 फॅक्टोरियल. आता बघा ओके बट 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते, 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते 1 आणि कोण्या संख्येच्या डोक्यावर 0. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते 1 आणि कोण्या संख्येच्या डोक्यावर 0 असते 1. हे 1 पुढला काय इथे f ऑफ a. इथे काय x - a f डॅश ऑफ a अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस x - a चा स्क्वेअर f डबल डॅश ऑफ a अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस x - a चा 3 अपॉन 3 फॅक्टोरियल f ट्रिपल डॅश ऑफ a प्लस अप टू द सो ऑन. हा झाला टेलर थेरमचा फॉर्म्युला. कसा कळलं. फक्त आपण काय केलं, या टर्मून मागे पण आलो आणि पुढे पण गेलो तर फॉर्म्युला तयार झाला. पाठ करायची गरज नाही फॉर्म्युला. ओके परत द्या. आता थोडा प्रश्न लिहितो तुम्ही समजण्याचा, थोडा प्रश्न लिहितो चालते. पहा x पान 2x³ plus 7x² plus x minus 6 in powers of x minus 2. Okay, using Taylor's theorem. ओके समजून घ्या आता इकडे लक्ष द्या. डॅश डॅश 3 च्या नंतर मी 4 पण लिहू शकतो, 4 च्या नंतर 5, 5 च्या नंतर 6, 6 च्या नंतर 7, 8, 9, 10. तो फॉर्म्युला मी 100, 1000, 2000, 3000, 1 लाख एवढ्या टर्म मी लिहू शकतो. पण तेवढ्या टर्म ह्याच्यात लिहिणं पॉसिबल आहे का? काय नाही, त्याची बाउंड असेल, काय नाही लिमिट असेल ना तेवढ्या टर्म लिहायच्या. तर हा पॉवर कुठपर्यंत एक्सपांड करायचा हा प्रश्न पडला पाहिजे. तर त्याची एक शॉर्टकट आहे. इथं हायेस्ट पॉवर बघा काय हायेस्ट पॉवर 3 आहे ना, तर टर्म 3 पर्यंत एक्सपांड करायचं. जर हायेस्ट पॉवर 4 आला तर 4, 5 आला तर 5, 2 आला तर 2. कळलं. तिच्या मागचं कारण काय ते व्हिडिओ मध्ये पण कळलं. ओके तर समजून घ्या. इथं काय मेन्शन केलेलं आहे, कोणत्या थेरमनुसार सॉल्व्ह करायचं, टेलर्स थेरमनुसार. कोणत्या थेरमनुसार, टेलर्स थेरम. तर पहिल्यांदा काही योगा नाही होत, पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून ठेवायचा. काय फॉर्म्युला, f ऑफ x याचा हायेस्ट पॉवर काय 3 आहे, तर 3 पर्यंत एक्सपांड करायचं. मग तुम्हाला मी फॉर्म्युला तयार करायची टेक्निक सांगितली ना, काय पहिल्यांदा पॉवर हे घ्यायचा, ही टर्म लिहिता आहे पहिल्या याचा पॉवर 1, इथं पहिलं डेरिव्हेटिव्ह आपण पहिलं फॅक्टोरियल. एवढं जर कळलं LHS पण जातात ते RHS पण जातात. ओके तर समजून घे. इथं काय ना जिथं 1 असेल तिथं 2 टाकायचं. काय ना x - a चा स्क्वेअर f डबल डॅश ऑफ a अपॉन 2 फॅक्टोरियल. आता जिथं 2 असेल तर तिथं 3 टाका. तर काय ना
x मायनस a चा क्यूब f ट्रिपल डॅश ऑफ a अपॉन 3 फॅक्टोरियल. कळलं? तिच्या पुढे जायचं नाही. का जायचं नाही? हायेस्ट पॉवर जर 3 आहे तर 3 पर्यंतच लिहायचं. कळलं? मग जसं तुम्ही पुढे गेले तसं मागं पण लिहिता आलं पाहिजे. 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 3 घेतला का नाही? 1 च्या आधी काय असते? 0 असते. मग इथे x मायनस a चा पॉवर 0 म्हणजे 1 नाही लिहिलं तर चालते. 0 फॅक्टर म्हणजे 1 नाही लिहिलं तर चालते. याचं 0 डेरिव्हेटिव्ह म्हणजे फक्त f ऑफ a. 0 डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्हच नाही f ऑफ a म्हणजे f ऑफ a. कळलं? आता बघा एवढा फॉर्म्युला जर लिहिला तुम्ही तर फॉर्म्युल्याचे 2 मार्क आहेत. फॉर्म्युल्याचे 2 मार्क आहेत. आता तर केल्यास त्याला मग गणित कोणतेही येऊ द्या फॉर्म्युला हाच राहणार तरी 2 मार्क पडले. किती मार्क पडले? 2 मार्क पडले. कळालं? असं कंपल्सरी नसते की प्रत्येकाला गणित जमून प्रत्येकाला पुढचं लिहिता येत म्हणून. गणित तर मला कितीही टाकतात पण फॉर्म्युला हाच राहणार. फॉर्म्युला जर लिहिला टेलर थेरमचं कोणतेही गणित हाच फॉर्म्युला लिहायचा तरी 2 मार्क पडले. किती मार्क पडले? 2 मार्क. ओके, तर लक्षात काळजी घेऊ. मग आता मला सांगा f ऑफ a काढावा लागेल, मला f डॅश ऑफ a काढावा लागेल, f डबल डॅश आणि f ट्रिपल डॅश काढावा लागेल. त्याच्यासाठी मला f ऑफ x माहित आहे. काय माहित पाहिजे? f ऑफ x. तर समजून घे चला. इथं बरोबर चिन्ह आहे. इथच्या साइडच्या ही बाजू झाली LHS आणि ही बाजू झाली RHS. तसं प्रश्नात पण 2 बाजू दिलेले आहेत. ही झाली RHS, ही झाली LHS. याचा अर्थ LHS सोबत LHS जोड लावायची, RHS सोबत RHS ची जोड लावायची. तर f ऑफ x ची व्हॅल्यू काय झाली? LHS सोबत LHS ची जोड लागल्यानंतर 2x³ + 7x² + x - 6. ओके, उमल किमती कोणाच्या काढायच्या नंतर f ऑफ a काढायचा, f डॅश ऑफ a काढायचा, f डबल डॅश काढायचा, ट्रिपल डॅश ऑफ a काढायचा. तर मला a ची किंमत माहित पाहिजे. थोडं जर लॉजिक असेल, थोडं लॉजिक ऑब्झर्वेशन असेल, इथं x मायनस a, इथं x मायनस a, इथं x मायनस a, या x मायनस a सारखा x - 2 दिसत नाही का? मग या x - 1 ची आणि x - 2 ची कंपेअर करायची. कंपेअर केल्याच्या नंतर a ची व्हॅल्यू काय भेटेल? 2 भेटेल. पहा ना, इथं a ची व्हॅल्यू इथं 2 आहे. ओके, a ची व्हॅल्यू काय झाली तुमच्यासाठी? 2. a ची व्हॅल्यू काय झाली तुमच्यासाठी? 2. ओके, बघा आता आपल्याला असे किती डेरिव्हेटिव्ह काढायचे? 3 डेरिव्हेटिव्ह काढायचे. किती डेरिव्हेटिव्ह काढायचे? 3. तर काढा. पहिलं डेरिव्हेटिव्ह काढणार f डॅश ऑफ x. 3 दूनी 6 पॉवर कमी 1 2, 7 दूनी 14x आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1. हे झालं पहिलं. नंतर दुसरं डेरिव्हेटिव्ह काढणार sin दूनी 12x + 14. तिसरं डेरिव्हेटिव्ह काढणार फक्त 12. चौथं डेरिव्हेटिव्ह काढणार 0. पाचवं डेरिव्हेटिव्ह 0, सहावं डेरिव्हेटिव्ह 0, सातवं 0, आठवं 0, 100वं 0, 1000वं 0, इन्फायनाइट डेरिव्हेटिव्ह 0. त्याचे 3 डेरिव्हेटिव्ह 3 डॅश पर्यंत डेरिव्हेटिव्ह पॉसिबल झाले म्हणून आपण पॉवर 3 पर्यंतच लिहिलं. कारण पॉवर 4 लिहिला तर 0 होईल, 6 7 8 9 लिहिला तरी 0 होईल. म्हणून जेवढी पॉवर असतील का तेवढेच डेरिव्हेटिव्ह काढायचे. कारण पुढचे डेरिव्हेटिव्ह काढले 0 होते. ओके, आता आपल्याला काढायचा व्हॅल्यू नाही काढायचा. आपल्याला कोणत्या व्हॅल्यू काढायच्या? f ऑफ a काढायचा, f डॅश ऑफ a काढायचा, डबल डॅश काढायचा. मग काय f ऑफ a पण याची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 2. मग जिथे जिथे x असेल तिथे 2 ठेवा. हे 2. ओके, हे 2 बिंदू 2 चा क्यूब 8 + 7, 2 चा स्क्वेअर 4 + 2 - 6. तर f ऑफ a तुमच्या जवळ काय आला? 8 दूनी 16, 7 चोक 28, 2 - 6 - 4. ओके, हे झाला f ऑफ a. 16 28 मधून 4 गेले 24. f ऑफ a काय झाला? 20 आणि झाले 40. f ऑफ a ची किंमत काय झाली? 40. सिमिलरली कोणती किंमत काढायची? f ऑफ a ची झाली f डॅश ऑफ a ची. तर हे f डॅश ऑफ a बरोबर f डॅश ऑफ a ची किंमत काय? 2. तर डॅश ची किंमत काढली ना, किती डॅश सांगा? 6 गुणिले 2 चा स्क्वेअर 4 + 14. एक्चुअली 2 टाकलं आपण तिथे काय ना 2 + 1. ते f डॅश ऑफ a ची किंमत काय आहे बघा? sin चोक 24 + 14 दूनी 28 + 1. ते f डॅश ऑफ a काय आहे? 24 48 52 53. याला 53. ओके, नंतर कोणती किंमत काढाल? f डबल डॅश ऑफ a. f डबल डॅश ऑफ a म्हणजे f डबल डॅश ऑफ a ची किंमत 2 आहे ना. पण काय आहे डबल डॅश ऑफ a? 12 × 2 + 14. 12 दूनी 24, 24 आणि 10 34 आणि 38. ओके, आणि तिसरी व्हॅल्यू काढायची आहे ट्रिपल डॅश ऑफ a म्हणजे ट्रिपल डॅश ऑफ 2. याची व्हॅल्यू 2 आहे ना. मग ट्रिपल डॅश म्हणजे फक्त 12 आहे म्हणून 12. आता बघा मार्क कसे दिले. या फॉर्म्युल्याचे 2 मार्क दिले. ओके,
डेरिव्हेटिव्ह काढायचा झाला 1 मार्क आणि डेरिव्हेटिव्ह वर a ची किंमत ठेवून व्हॅल्यू काढायचा झाला 1 मार्क 2 3 0 आणि 4 आणि जे पाचवा मार्क असते ते पाचवा मार्क असते माहिती का सगळ्या किमती याच्यात टाकून जे उत्तर येईल का ते काढायसाठी 1 मार्क असते ओके सगळ्या किमती इक्वेशन मध्ये टाका इक्वेशन 1 इम्प्लाइज f of x मग सांगा f of a ची किंमत काय आहे f of a ची किंमत आली 40 प्लस f dash of a ची किंमत आली 53 इनटू x मायनस a a ची किंमत काय करायचं 2 म्हणून 2 प्लस f डबल डॅश ची किंमत काय आली डबल डॅश ची किंमत आली 38 इनटू x मायनस a ची किंमत 2 त्याचा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल आणि ट्रिपल डॅश ची किंमत काय 12 इनटू x मायनस 2 चा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल ओके उत्तर संपलं त्याचं म्हणणं काय आतापासून समजून काय हे 2x³ 7x² x 6 याला कोणाच्या भाषेत लिहायचं माहिती आहे का x 2 च्या भाषेत लिहायचं आलं का x 2 च्या भाषेत उत्तर संपलं पण तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता काय आहे f(x) बरोबर 40 53 x 2 प्लस 2 फॅक्टोरियल म्हणजे काय असते 2 गुणिले 1 म्हणजे असते 2 मग 38 भागिले 2 आले 19 हे 19 x 2 चा स्क्वेअर प्लस 3 फॅक्टोरियल म्हणजे काय असते 3 फॅक्टोरियल 3 2 1 बरोबर किती आलं 6 मग 12 भागिले 6 बरोबर आलं 2 x 2 चा हे झालं तुमचा आन्सर 5 मार्क्स किती मार्क्ससाठी 5 मार्क्स कळलं का ओके चला नेक्स्ट using Taylor's theorem expand 1 plus 2x 3x square plus 4x cube in powers of x plus 1 ओके समजून घ्या क्लू काय दिला टेलर्स थेरम याचा हायस्ट पॉवर काय 3 तर टर्म पण पुढे कुठपर्यंत एक्सपांड करायची पॉवर 3 पर्यंत फॉर्म्युला काय आपल्याला लिहून ठेवा 3 पर्यंत f of x बरोबर फॉर्म्युला लिहिण्याची टेक्निक सांगितली काय पहिल्यांदा x मायनस a एवढी टर्म लिहून ठेवायची एवढी टर्म पॉवर 1 इथे f dash of a आणि इथे 1 फॅक्टोरियल ओके आता काय करायचं प्लस जिथं 1 असेल आणि तिथं 2 टाकायचं मग इथं काय ना x मायनस a चा पॉवर 2 इथं 2 डॅश अपॉन 2 फॅक्टोरियल आता जिथं 2 असेल आणि तिथं 3 टाकायचं काय ना x मायनस a चा पॉवर 3 f ट्रिपल डॅश ऑफ a अपॉन 3 फॅक्टोरियल आता 3 च्या की 4 ना काढायचं फॉर्म्युला तुम्ही 4 5 लिहिलं तरी चालते पण काय नाही लिहायचा तर हायस्ट पॉवर 3 आहे याचे 3च डेरिव्हेटिव्ह पॉसिबल होतील चौथं पाचवं सहावं अप टू द इन्फायनाइट डेरिव्हेटिव्ह 0 होईल म्हणून फॉर्म्युला इथपर्यंत लिहायचा आणि स्टॉप करायचा जेवढा हायस्ट पॉवर असेल तेवढाच ओके पण जसं तुम्ही पुढे गेले आणि तसं 1 च्या आधी 1 च्या आधी काय असते 0 मग x a चा पॉवर 0 कोणत्याही संख्येच्या रेस्ट टू पॉवर 0 म्हणजे उत्तर असते 1 इनटू दिस 1 नाही लिहिलं तर चालेल आपण 0 फॅक्टोरियल म्हणजे काय असते 1 आणि ही तर 1 डेरिव्हेटिव्ह आहे इथं काय आहे 0 डेरिव्हेटिव्ह घ्यायचं 0 डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह केलंच नाही केलं नाही तर f of x असेल तसा एवढा फॉर्म्युला जर लिहिला तुम्ही 2 मार्क किती मार्क 2 ओके मग चला काय करायचं पहा प्रश्नाचं म्हणणं काय ही जी x मध्ये दिलेली टर्म आहे x मध्ये टर्म x plus 1 च्या भाषेत लिहा x plus 1 च्या भाषेमध्ये ऍडजस्ट करा ओके तुम्हाला मी सांगितलं जशा फॉर्म्युल्याच्या दोन साइड येतात तशा गणिताच्या पण दोन साइड येतात एलएचएस लिहिलं काय f of x आणि ते एलएचएस ले काय ही टर्म f of x किंवा काय तुमच्या जवळ 1 plus 2x plus 3x square plus 4x cube ओके आता विषय राहिला a चा इथे a आहे ना ओके इथं बघा x a आहे आणि इथं x 1 आहे त्याची कंपेअर करायची x a x 1
x x कॅन्सल मायनस a बरोबर प्लस 1 a बरोबर काय आलं मायनस 1 ते a ची व्हॅल्यू काय आली तुझ्याजवळ मायनस 1 ओके मग आपल्याला असे किती डेरिव्हेटिव्ह काढायचे 3 डेरिव्हेटिव्ह काढायचे काढा पहिला डेरिव्हेटिव्ह काय येणार f डॅश ऑफ x काय येणार 1 चा रूट 0 2x चा 2 3 दोन्ही 6x 3 दोन्ही 6x आणि 4 3 12x स्क्वेअर दुसरं डेरिव्हेटिव्ह काढा f डबल डॅश ऑफ x काय येणार 2 चा 0 6x चा 6 आणि 12 दोन्ही 24x आणि तिसरं डेरिव्हेटिव्ह काढा काय येणार फक्त 24 ऑर्गनाइजचे 2 मार्क याचा 1 मार्क झाले 3 मार्क ओके नंतरचा विषय काय नंतरचा विषय आपल्याला किंमत f ऑफ x f डॅश ऑफ x f डबल डॅश ट्रिपल डॅश नाही काढायची काय काढायची f ऑफ a ची काढायची f डॅश ऑफ a ची काढायची ओके पण जिथे जिथे x असेल तिथे a ठेवा मग f ऑफ a पण a ची व्हॅल्यू आपल्याला आहे -1 काय पण जिथे x असेल तिथे -1 ठेवा हे 1 2 * -1 -2 -1 चा स्क्वेअर प्लस 1 3 1 3 आणि -1 चा क्यूब मायनस म्हणजे झालं -4 तर f ऑफ a ची किंमत काय होती त्याची 3 आणि 4 4 मधून 2 गेले 2 2 मधून गेले -2 ओके हे तुम्ही एवढे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता ओके बघा दुसरी गोष्ट आपल्याला दुसरी किंमत काढायची f डॅश ऑफ a ची पण a ची किंमत आपल्याला एवढा आहे -1 आणि f डॅश ऑफ -1 ते डॅश काय ना 2 6 * -1 -6 12 इथं -1 चा स्क्वेअर प्लस 1 12 12 म्हणजे 12 इथं काय 12 तर f डॅश ऑफ a बरोबर काय म्हणजे 12 * 2 = 14 * 6 = 8 14 * 6 = 8 तिसरी किंमत पाहिजे f डबल डॅश ऑफ a ची f डबल डॅश ऑफ a म्हणजे f डबल डॅश ऑफ -1 ओके डबल डॅश इथं किती देणार 6 24 * -1 -24 f डबल डॅश ऑफ a बरोबर आहे तुमची 24 * 6 = -18 आणि लास्ट व्हॅल्यू f डबल डॅश ऑफ a म्हणजे f डबल डॅश ऑफ -1 सॉरी ट्रिपल डॅश ट्रिपल डॅश व्हॅल्यू आहे 24 बघा 2 मार्क त्याचा 1 मार्क 3 मार्क आणि व्हॅल्यूचा 1 मार्क झाले 4 मार्क आणि 1 मार्कासाठी त्या किमतीच्या गणितात टाकण्यासाठी मग इक्वेशन 1 implies f of x what is the value of f of a f of a ची व्हॅल्यू आहे -2 प्लस x मायनस आणि a ची व्हॅल्यू काय आहे -1 प्लस 1 किंवा दिमागच लढवायचा नाही दिमाग लढवायचाच नाही इथे a ची व्हॅल्यू टाकायचीच नाही डायरेक्ट जिथे x a आहे आणि तिथे x 1 लिहून ठेवायचं कळलं f डॅश ऑफ a ची व्हॅल्यू काय f डॅश ऑफ a ची व्हॅल्यू 8 प्लस नंतर येणार x 1 चा स्क्वेअर f डबल डॅश ची किंमत काय आली डबल डॅश ची -18 अपॉन 2 फॅक्टोरियल आणि प्लस x 1 चा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल आणि ट्रिपल डॅश ची किंमत किती आली 24 उत्तर संपलेलं आहे पण तुम्ही एक स्टेप वाढवू शकता हे फॅक्टोरियल जर काढलं ते कॅन्सल होऊ शकते उत्तर संपलं बरं नाही दिलं तर चालेल पण एक स्टेप वाढवून टाका कारण कॅल्क्युलेशन होते इथं ओके -2 प्लस 18 ब्रॅकेट x 1 हे किती येणार -2 फॅक्टर म्हणजे काय 2 * 1 म्हणजे काय म्हणजे 2 18 भागिले 2 किती झालं 9 x 1 चा स्क्वेअर आणि 3 फॅक्टर म्हणजे काय असते 3 * 2 * 1 किती झाले 6 24 भागिले 6 4 त्यानंतर 4 x 1 चा क्यूब x 1 चा दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर किती मार्क 5 याच्यावर गणित कोणतं जरी आलं ते फॉर्म्युला लिहिता आलं पाहिजे डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला काढता तर खूप चांगलं याचा 1 मार्क ओके मग राहिलंच काय हे तर काढता आलं पाहिजे चालते चला नेक्स्ट प्रॉब्लेम चलो नेक्स्ट बघा 2x³ + 7x² + x - 1 in power of x - 2 ओके x - 2 ओके हो लक्षात द्या काय किंमत दिलेली आहे
क्ल्यू समजून घ्या. गणितात सुरुवात कुठून करायची? क्ल्यू दिलेला आपल्यासाठी काय करायचं? टेलर्स. तर टेलर थेरमचा फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. याचा हायेस्ट पॉवर काय? 3. तर याचा कुठपर्यंत टर्म लिहायचा आपल्याला? 3 पर्यंत लिहायचं. तुम्ही तुम्हाला टेक्निक सांगितली फॉर्म्युला लिहायचा कसा? काय सांगितलं? सुरुवात 1 पासून करायची. x - a चा पॉवर 1 f डॅश ऑफ a अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस आता जिथं 1 असेल त्याने तिथं 2 टाकायचं. काय ना? x - a चा स्क्वेअर f डबल डॅश ऑफ a अपॉन 2 फॅक्टोरियल. आता जिथं 2 आहे आणि तिथं 3 टाकायचं. x - a चा क्यूब f ट्रिपल डॅश ऑफ a अपॉन 3 फॅक्टोरियल. ओके, कळलं? आपल्याला 4 पर्यंत लिहितात ते 5 पर्यंत लिहितात 6 पर्यंत लिहितात अप टू द सो ऑन लिहितात पण लिहायचं नाही. ते काय नाही लिहायचं? याचा हायस्ट पॉवर 3 आहे म्हणून 3 पर्यंत ऍडजस्ट करायचं. बिकॉज चौथा, पाचवा, सहावा अप टू द सो ऑन डेरिव्हेटिव्ह 0 होणार त्याचं. ओके, मग राहिला अशी 4. सो 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 3 लिहिले ना तर 1 च्या आधी काय असतं? 0 असतं. तर x - चा पॉवर 0 म्हणजे 1 आणि 0 फॅक्टर म्हणजे 1 आणि ते 0 डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? f ऑफ a. एवढा फॉर्म्युला जर लिहिला मित्र तुम्ही तुमचे 2 मार्क पडले. गणित कोणतं येऊ द्या. आता मी आता तिसरं गणित आहे पण फॉर्म्युला तोच आहे. फॉर्म्युला तोच आहे. ओके, मी सांगितलं तुम्हाला गणिताच्या 2 साइड आहेत. या गणिताच्या बरोबर चिन्हाच्या आणि बरोबर चिन्हाच्या नंतर 2 टॉपिक आहेत आणि इथं पण पहा. इथं काय करा? LHS RHS. ओके, तर मग LHS सोबत LHS जोड लावा. इथे LHS काय? f ऑफ x आणि इकडे LHS काय? 2x क्यूब प्लस 7x स्क्वेअर प्लस x मायनस 1. कळालं? दुसरी गोष्ट आपल्याला कोणती व्हॅल्यू पाहिजे? माहित पाहिजे, a माहित पाहिजे. का? कारण आपल्याला f डॅश ऑफ a, f डबल डॅश ऑफ a, f ट्रिपल डॅश ऑफ a काढायचा म्हणजे a माहित असणं कंपल्सरी आहे. तर काहीच नाही, LHS सोबत कंपेअर केलं तुम्ही. आता RHS सोबत करा. RHS मध्ये तुम्हाला x मायनस दिसते, इथं x मायनस 2 दिसते. याची कंपेअर करा. x मायनस 1 बरोबर x मायनस 2, x x कॅन्सल, मायनस 1 बरोबर मायनस 2, a बरोबर 2 किंवा टोटल लॉजिक असं इथं मायनसच्या नंतर हे, इथं मायनसच्या नंतर 2 आहे. याची व्हॅल्यू किती झाली? 2 झाली. मला डायरेक्ट व्हॅल्यू काढता येत असं तुम्ही कुठं ना करत बसायचं नाही. कळलं का? चला, आता हे किती डेरिव्हेटिव्ह काढसाल तुम्ही? 3 डेरिव्हेटिव्ह काढा. तर काढा 3 डेरिव्हेटिव्ह. f डॅश ऑफ x काय आहे? 3 दुनी 6x स्क्वेअर प्लस 7 दुनी 14x आणि प्लस 1 चा 1 आणि 1 चा 0. चला दुसरा काढा. f डबल डॅश ऑफ x काय आहे? sin दुनी 12x 14x चा 14 आणि ट्रिपल डॅश काढा. तर ट्रिपल डॅश काय आहे? 12. चौथा, पाचवा, सहावा पुढे इन्फायनाइट डेरिव्हेटिव्ह 0 होती म्हणून आपण 3 च्या पुढे गेलो नाही. याचे 2 मार्क झाले आणि डेरिव्हेटिव्ह काढण्याचा 1 मार्क झाले 3 मार्क. एवढं पांचट कार्यक्रम याच्यावर गणित येणार म्हणजे येणार. मी आज गणितच ते घेणार आहे जे पेपरात येतील. ओके, कळलं? चला, आता तुमचं काम एवढं झालं. तुमचं काम काय? f ऑफ a काढणे. f ऑफ a काढा आणि f ऑफ a ची किंमत आपल्याजवळ 2 आहे. जिथं x असेल तिथे 2 टाका. तर 2 चा क्यूब 8, 8 दोन्ही 16. ओके, प्लस आहे 2 चा स्क्वेअर 4, 7 चौक 28, 2 मायनस 1 1. ओके, हे किती झाले? 17, 17 आणि 8 25, 25 45. हे झाले 45. सिमिलरली f डॅश ऑफ a काढा. f डॅश ऑफ म्हणजे f डॅश ऑफ 2. ओके, जिथं x असेल तिथं 2 टाका. मग 2 चा स्क्वेअर 4, sin चौक 24 प्लस 14 दुने 28 आणि हे 1. 24 आणि 24 48, 48 4 52 आणि 53. एवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे. नंतर f डबल डॅश ऑफ f डबल डॅश ऑफ म्हणजे f डबल डॅश ऑफ 2. ओके, काढा. जिथे x असेल तिथे 2 टाका. 12 दुने 24, 24 आणि 14 हे झाले तुमचे 38. आणि लास्ट व्हॅल्यू काय तुमची? f ट्रिपल डॅश ऑफ 1 म्हणजे f ट्रिपल डॅश ऑफ 2. ट्रिपल डॅश मध्ये x नाही म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू द्यायची 12. आता मार्किंग स्कीम पहा. 2 मार्क, याचा 1 मार्क, 3 मार्क, याचा 1 मार्क, 4 मार्क आणि 1 मार्क किमती टाकण्यासाठी. सगळ्या किमती जरा इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. f ऑफ x बरोबर f ऑफ a ची व्हॅल्यू काय? तुमच्यावर 45 प्लस x मायनस a. आता a ची व्हॅल्यू टाकत बसायचं नाही. जिथे x मायनस 1 आणि तिथे डायरेक्ट x मायनस 2 लिहायचा. कारण आपण या भाषेला करू शकतो. चालते, एवढंच लिहायचं. x मायनस 2, x मायनस 2 इथं काय? f डॅश ऑफ a. f डॅश ऑफ a ची किंमत किती आहे? 53 अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस नंतर x मायनस 2 चा काय आहे? स्क्वेअर. स्क्वेअर f डबल डॅश ची किंमत किती आली? डबल डॅश ची 38. 38 भागिले 2 फॅक्टोरियल आणि इथं काय आहे? x मायनस 2 चा क्यूब आणि ट्रिपल डॅश ची किंमत काय आली? 12. 12 अपॉन 3 फॅक्टोरियल.
उत्तर संपलेलं आहे, पण तुम्ही हे फॅक्टोरियल काढून कॅल्क्युलेशन करू शकता. तर बघा f ऑफ x बरोबर येणार 45 अधिक 53 x मायनस 2 1 फॅक्टोरियल म्हणजे 1 अपॉन मध्ये 1 असते म्हणजे नसते, नाही दिला तरी चालते, दिला तरी चालते. प्लस बघा 38 भागिले 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 2 गुणिले 1 38 भागिले 2 म्हणजे किती 19 x मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 3 into 2 into 1 12 upon 6 equal to 2 x minus 2 चा 2. This is your required answer. This is your required answer. Okay. याच्यावर एक्झाम्पल कोणती आले फॉर्म्युला लिहून कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. जर कॅल्क्युलेशन करता आलं नाही फॉर्म्युला लिहून ठेवा, तुमचे 2 मार्क कुठेच गेलेले नाही. कळलं? याच्या आधी मी डायग्रामचे त्याचे 2 स्टेटमेंट याचे फॉर्म्युला याचे त्याचे पण 2 मार्क. काही जर करता तुमचे 4 मार्क कडचे कडले. हे जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर चालेल. चला नेक्स्ट लक्ष द्या. ओके चलो बघा आता कधी एकदम पांचट प्रकारचे करतात. पांचट f of x बरोबर e चा पॉवर x इन पॉवर ऑफ x मायनस. आता एवढं पांचट गणित आहे बाहेर नाही पांचट. हे जर गणित आलं तुमचे मार्क गेले तर आपण समजून जायचं आपली इंजिनिअरिंग करायची लायकीच नाही. ओके बघा काय बोललो मी तर क्लू काय दिलेले आहे टेलर्स थेरम. काय दिलेले आहे टेलर्स थेरम. तर टेलर्स थेरमचा फॉर्म्युला याचा काय आहे सांगितलं तुम्हाला f of x बरोबर सुरुवातीतून करायचं. ओके याचा पॉवर 1 अपॉन 1 फॅक्टोरियल. आता 1 च्या नंतर काय दिसाल 2 x मायनस हे कॉपी पेस्ट करायचं. फक्त जिथं 1 असेल तिथं 2 टाकायचं. 2 f डॅश ऑफ 2 सॉरी डबल डॅश ऑफ 2 अपॉन 2 फॅक्टोरियल. नंतर काय 2 चा 3 x मायनस चा पॉवर 3 अपॉन 3 फॅक्टोरियल आणि तर ट्रिपल डॅश ऑफ 3. ओके याच्या आधी काय दिसत आहे 0 x मायनस चा पॉवर 0 म्हणजे 1 0 फॅक्टर म्हणजे 1 तर 0 डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह नाही म्हणजे f ऑफ a. ओके आता बघा याच्या आधीच्या नंतर तिथे काय होतं 2x³ 7x² असं काहीतरी होतं. याचा हायेस्ट पॉवर माहिती होता 3 म्हणून आपण 3 पर्यंत एक्सपांड केलं. त्या e चा पॉवर x 3 पर्यंत एक्सपांड का केलं कारण 3 डेरिव्हेटिव्ह पॉसिबल होते. चौथं पाचवं सहावं अप टू द 16 डेरिव्हेटिव्ह 0 होते. ओके आता e चा पॉवर x याचं पहिलं डेरिव्हेटिव्ह e चा पॉवर x आहे, दुसरं डेरिव्हेटिव्ह e चा पॉवर x आहे, तिसरं चौथं पाचवं डेरिव्हेटिव्ह याचं कोणतंही डेरिव्हेटिव्ह e चा पॉवर x आहे. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह कुठे 0 होत नाही. कुठे 0 होत नाही याचा अर्थ फॉर्म्युला इथे स्टॉप होणार नाही. फॉर्म्युला पुढे वाढणार 4 5 6 7 8 अप टू द 16 वाढणार. मग तुम्ही अप टू 16 लिहाल का 1000 टर्म 2000 3000 लाख करोड अब्ज जेवढा टर्म असते तेवढे लिहाल का. मार्क किती 5. मग अशा नंतर काय करायचं गणित किती मार्क साठी 5 मार्क साठी आहे तर आपण 5 टर्म वाढवायचा. 5 टर्म वाढवून आपल्याला पाठपुढे करायचा. जर 3 असेल तर 4 टाका. ओके 4 डॅश ऑफ आणि जिथे 5 4 असेल तिथे 5 टाका. ओके कळलं का. शॉर्टकट काय f5 डॅश ऑफ a कळलं का. कारण याचं डेरिव्हेटिव्ह कुठे 0 होत नाही. ऑप्शन बुक पर्यंत वाढवायचे. 4 पण कमी लिहितात ते 5 लिहितात ते 6 लिहितात ते 7 लिहितात ते 8 लिहितात ते. मग लिहितच बसायचं का नाही. गणिताची लायकी पास किती मार्क गणिताची लायकी आहे 5 मार्काची 5 टर्म लिहायचं खतम. पण पुढे तुम्ही स्टॉप असं लिहायचं डॅश 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 लिहायचा अर्थ असा आहे की नाही गणित व्हॅनिश होणार नाही. चालूच राहणार. ओके बघा फॉर्म्युला दिसा डेंजर वाटते पण थोडं टेक्निकली लिहिलं मी जसं सांगितलं तर तयार केला अवघड जाणार नाही. ओके मग जसं सांगितलं गणिताच्या 2 बाजू येतात. LHS आणि RHS. RHS ही LHS ही LHS ही RHS. f ऑफ x ची किंमत काय आहे तुमच्याजवळ e चा पॉवर x आणि RHS मध्ये काय x मायनस आहे ते सोबत कंपेअर करा. a ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याजवळ 2 इथं मायनसच्या नंतर a इथं मायनसच्या नंतर 2 आहे म्हणजे a ची किंमत काय झाली 2. तर अशा प्रकारे किती डेरिव्हेटिव्ह काढायचे 5 डेरिव्हेटिव्ह काढायचे 1 2 3 4 5. मग पहिलं डेरिव्हेटिव्ह काढायचं f डॅश ऑफ x काय येणार e चं डेरिव्हेटिव्ह e च असते. दुसरं डेरिव्हेटिव्ह काय येणार तर e चं डेरिव्हेटिव्ह e च असते. तिसरं डेरिव्हेटिव्ह काय येणार तर e चं डेरिव्हेटिव्ह e च असते. चौथं डेरिव्हेटिव्ह काय येणार तर e चं डेरिव्हेटिव्ह e च असते. पाचवं डेरिव्हेटिव्ह काय येणार तर e चं डेरिव्हेटिव्ह e च असते. ओके
पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय करायचं, त्या डेरिव्हेटिव्ह किमती काढायच्या f ऑफ a f डॅश ऑफ a डबल डॅश ऑफ a. तर चला करा f ऑफ a म्हणजे f ऑफ a ची किंमत काय 2, तर एक पुढे f a जिथे x असेल 2 ठेवा त्याचा स्क्वेअर येणार f डॅश ऑफ a, पण f डॅश ऑफ a नाही काढायचा आपल्याला, f डॅश ऑफ 2 काढायचा. तर जिथं x असेल तिथे 2 ठेवा, e चा पॉवर 2. तर जवळपास सगळीकडे e चा पॉवर x असल्यामुळे हे सगळ्या किमती e चा स्क्वेअरच येणार. तिसरा डॅश पण e चा स्क्वेअरच येणार, चौथ्या डॅश पण e चा स्क्वेअरच येणार, आणि f5 डॅश पण याचा काय येणार, e चा स्क्वेअरच येणार. ओके, सगळ्या किमती भेटल्या इक्वेशन 1 मध्ये टाकून घ्या. इक्वेशन 1 मध्ये टाकल्यावर काय येणार, f ऑफ x बरोबर f ऑफ a ची किंमत काय आहे, e स्क्वेअर प्लस जिथे x मायनस असेल तिथे दिमाग लढवायचा नाही, तिथे x मायनस 2 लिहून ठेवायचा, x मायनस 2. आणि f डॅश ची किंमत काय, e स्क्वेअर अपॉन 1 फॅक्टोरियल. इथं काय दिसला आता बरं, पाहायची गरज नाही, इथं 1 आहे, 1 च्या नंतर 2 येणार, x मायनस 2 चा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल, आणि इथं स्क्वेअर येणार. कळलं, कारण सगळ्या डेरिव्हेटिव्हच्या किमती कशा आहेत, e चा स्क्वेअर आहे. नंतर x मायनस 2 चा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल, इथं e चा स्क्वेअर प्लस x मायनस 3 चा x मायनस 2 आहे नाही का, x मायनस 2 चा 4 अपॉन 4 फॅक्टोरियल, इथं e चा स्क्वेअर प्लस x मायनस 2 चा 5 अपॉन 5 फॅक्टोरियल, e चा स्क्वेअर प्लस टू द सो ऑन. हे झालं तुमचं गणित. कळला जरी नंतर. ओके, ओके. लॅग्रांज चे 3 गणित झाले, त्याच्यापैकी येणार, याच्यावर झाले गणित याच्यापैकी येणार. तरी फक्त राहिलं का, हां ओके चला झालं पहा. काळजीपूर्वक लक्ष द्या, लक्ष द्या काय होतं समजून घ्या ना. 2x प्लस 7x प्लस x प्लस 1. ओके, एक गणित लिहितो आणि दुसरे गणित हे x पार 7 प्लस x मायनस 1 चा स्क्वेअर, x मायनस 1 चा क्यूब आणि x मायनस 1 चा 4 इन पॉवर ऑफ x प्लस 1 3 पॉवर ऑफ x. वरच्या टॉपिकवर आपले 4 गणित झाले. इकडे बघा लक्ष द्या, इथं पहिल्यांदा x होता, इथं सिंगल टर्म आली, इथं सिंगल x आला, इथं डबल टर्म आली. आता बघा इथं डबल टर्म आली, इथं कशी आली, सिंगल टर्म आली. ओके, जर या साइडने x आला तर इकडे x सोबत काहीतरी येते, आणि इथे x सोबत काहीतरी आला इकडे x येते. या दोन गणितापैकी या दोन टाइपच्या गणितापैकी गणित पेपरात येते म्हणजे येतेच. अशा ठिकाणी काय करायचं, इथं बघा इथे क्लू दिलेला आहे दोन्ही गणितात टेलर्स. काय दिलेलं आहे, टेलर्स. तर टेलरचं या प्रकारचं गणित किंवा या प्रकारचं गणित कोणतं जरी आपलं टेलरचं, तर आपला जे फॉर्म्युला आहे ते ते फॉर्म्युला लिहून ठेवायचा, नंतर विचार करायचा. चालतंय. आता बघा मी काय करतो, आता बघा ओके लक्ष द्या. आता हे गणित विचारलं, कोणतं गणित विचारलं, हे गणित विचारलं. ओके, तुमचं काम काय, हॅश पॉवरचा किती, हॅश पॉवर किती, 3 आहे, तर 3 पर्यंत व्हॅल्यू लिहून ठेवायची. काय सुरुवातीतून करायची, पॉवर 1 f डॅश ऑफ a अपॉन 1 फॅक्टोरियल. याच्या पुढे तुम्हाला लिहिलं, आता इथे पॉवर दिलेले आहे ना 3 पॉवर, याच्या पुढे जिथं 1 असेल तिथे 2 टाका. x मायनस पॉवर 2 f डबल डॅश ऑफ a अपॉन 2 फॅक्टोरियल. इथे जिथं 2 आहे तिथे 3 टाका. x मायनस चा पॉवर 3 f डबल डॅश ऑफ a अपॉन 3 फॅक्टोरियल. ओके, जर तुम्ही 1 च्या नंतर 2 च्या नंतर 3 ला पुढे का निसा आणि तुम्हाला सांगायचं गरज नाही कसं आलं ते चालते. आता गणित या वरच्या टॉपिकचं का खालच्या टॉपिकचं आल्याच्या नंतर विचार करायचा नाही. फॉर्म्युला आपला जे फॉर्म्युलाचा पाठ आहे ना ते फॉर्म्युला लिहून ठेवायचा. फॉर्म्युला लिहिला. आता विचार करा फॉर्म्युल्यात. आता विचार करा, इकडे बघा काय राईट हँड साइडला काय x आणि इकडे राईट या बरोबर चिन्हाची इकडे राईट हँड साइड इकडे काय x सोबत x a. आपल्याला गणित कोणाच्या भाषेत आणायचं माहिती आहे का, x च्या. पण x सोबत कोणाला माहिती आहे का, -a आला. कोणाला -a आला, कोणाला x सोबत -a आला.
तर या x सोबत -1 कॅन्सल करण्यासाठी मला x ची व्हॅल्यू x + a रिप्लेस करावी लागेल. कळलं? जिथे x असेल तिथे x + a ठेवा. तर जिथे x असेल तिथे x + a ठेवल्याच्या नंतर काय ना हे f(a) इथे जर मी x + a ठेवला तर बघा हे x + a आणि -a झालं कॅन्सल. तर उरला काय फक्त x. तर उरला काय फक्त x. इथं पण उरला काय फक्त x² / 2 फॅक्टोरियल f डबल डॅश ऑफ a. इथं उरला काय फक्त x2/3 फॅक्टोरियल f ट्रिपल डॅश ऑफ a. कळलं? कळलं का? आधी विचार नाही करायचा. फॉर्म्युला दोन्ही नंतर फॉर्म्युला हे लिहून ठेवायचा. गणितच पाहायचं. इथं राईट हँड साइडने जर x आला तर इथं x नाही. जर कदाचित आला असता x - 1 काय असतं x - 1 तर इथं बघा x सोबत काहीतरी हे म्हणजे डबल टर्म आली. इथं पण डबल टर्म आली म्हणजे हाच फॉर्म्युला लागला. हा लागणार नाही. पण इथं जर x फक्त x आला इथे x आहे का नाही x सोबत काय x - a. तर तुम्हाला इथला a उडवण्यासाठी या x मध्ये x + a ऍड करावं लागेल. किंवा हे जर समजत नसेल असं जर समजत नसेल तर इथला -a इकडे घेऊन या असं म्हणा. या x सोबतचा -a आणि या x सोबत लावा. तर इकडे जर -a इकडे नेला तर +a झाला आणि इथं जिथे x सोबत a असेल पाहिजे ते सगळे a उडवून टाका. इथला उडवला इथला उडवला इथला उडवला आला काही पहा. कळलं? कळलं? दोन फॉर्म्युला पाठवायचे. फॉर्म्युला हेच लिहायचा. लिहायच्या नंतर विचार करायचा फक्त x आहे का डबल x आहे ते विचार करा. चालते? बघा त्या टॉपिकवर एक दोन मिनिटं घेणार ओके. आणि या दोन टॉपिक पैकी एक गणित 100% येणार. 100% येणार 100%. ओके. तर बघा गणित असं आहे x पान 7 + x + 1 + 3x + 1 चा क्यूब प्लस x + 1 चा रेशो पॉवर 4 powers of x using Taylor's theorem. Using Taylor's theorem. ठीक है सर. तो चौका से ये ना आपको दिए गए विद्यार्थी रहना. ओके. गणित आलं टेलर थेरमचं. गणित टेलर थेरम झालं तर टॉपिक टाइप 1 चे किंवा 2 चे विचार नाही करायचा. काय करायचं आधी फॉर्म्युला लिहून काढायचा. याचा हायस्ट फॉर्म आहे 4. आता इथे 4 पर्यंत लिहायचा. फॉर्म्युला काय आपला f ऑफ x बरोबर f ऑफ a प्लस आता फॉर्म्युला पाठ झाला असेल तुमचा आपण डायरेक्ट f डॅश ऑफ a अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस x मायनस चा स्क्वेअर f डबल डॅश ऑफ a अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस x मायनस चा क्यूब f ट्रिपल डॅश ऑफ a अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस x मायनस चा रेशो पॉवर 4 f 4 डॅश ऑफ a अपॉन 4 फॅक्टोरियल. हॅश फॉर्म 4 पर्यंत लिहा. ओके. ओके. आता फॉर्म्युला लिहिल्यानंतर विचार करा इकडे बरोबर चिन्हाच्या आधी काय आणि बरोबर चिन्हाच्या आधी काय. इथं बघा काय इथं हे दोन टर्म आहेत इथे x टर्म इथं पण x टर्म. इकडे राइट हँड साइडला x म्हणजे सिंगल आहे पण इकडे राइट हँड साइडला x सोबत -a आहे तर आपल्याला इकडे सिंगल टर्म पाहिजे म्हणजे -a गायब करावं लागेल. मग हे मायनस या x सोबतचा -a या x सोबत आणा तर हे -a जर इकडे आला तर फॉर्म्युला काय आणणार f ऑफ x + a. इथे काय येणार f ऑफ a. इथे जर -a आला तर x उरल f डॅश ऑफ a अपॉन 1 आहे. या पण -a सोबत इकडे जर आणला तर इथे काय उरल x² अपॉन 2 फॅक्टोरियल f डबल डॅश ऑफ a. ओके. हा पण -a तिकडे त्याला काय येणार x2/3 फॅक्टोरियल f ट्रिपल डॅश ऑफ a. आणि इथे काय येणार x * 4/4 फॅक्टोरियल f 4 डॅश ऑफ a. ओके. तुमच्या कामाचा फॉर्म्युला हा झाला स्टार. हा नाही मग हा नाही लिहिला का आपण तुमची सोय तुमचं काम सोपं होण्यासाठी लिहिला. मला फॉर्म्युला डायरेक्ट लिहून पण देतात कळेपर्यंत. ओके. मग तुम्हाला जर हा फॉर्म्युला लिहायचा नसेल डायरेक्ट पाठ करायचा असेल तर पाठ करा. ओके. जर तुम्हाला डायरेक्ट समजलं असेल डायरेक्ट पेपरात लिहिता आला तर लिहिल्यावर लिहायची गरज नाही. नसेल समजलं असं तयार करा. ओके. मग समजून घ्या.
ह्या सगळ्या किमती काढण्यासाठी आपल्याला f ऑफ x माहित पाहिजे, f ऑफ x माहित पाहिजे. तुम्ही सांगितलं तुम्हाला LHS कंपेअर LHS सोबत करायचं. इथं डबल x मायनस a x प्लस a इथं x प्लस 1 आहे. तिथे कंपेअर केली a ची व्हॅल्यू मला काय भेटते 1 भेटते. बरोबर ना? इथं प्लस a इथं प्लस 1 आहे म्हणजे h ची काय व्हॅल्यू 1. पण आपल्याला ह्या किमती काढण्यासाठी f डॅश ऑफ a f डबल डॅश f ट्रिपल डॅश काढण्यासाठी f ऑफ x माहित पाहिजे. f ऑफ x प्लस 1 नाही माहित पाहिजे. तर f ऑफ x माहित पाहिजे f ऑफ x. पण हे काय f ऑफ x प्लस 1 आहे का नाही? तर इथला 1 1 1 1 गायब करा. कारण आपल्याला काय पाहिजे f ऑफ x पाहिजे. इथे काय f ऑफ x प्लस 1. जिथे x प्लस असेल तिला 1 गायब करायचा. पुढला काय 7 प्लस x प्लस 3x3 प्लस x ची पॉवर 4. कळलं? कळलं? मग आता किती डेरिव्हेटिव्ह म्हणतात 4. काढा पहिला डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x काय आहे? 7 चा 0 1 प्लस 3 3 9x स्क्वेअर आणि 4x2. त्याचं दुसरं डेरिव्हेटिव्ह काय आहे ना 18x प्लस 12x स्क्वेअर. त्याचं तिसरं डेरिव्हेटिव्ह काय आहे ना 18 प्लस 24x. आणि याचं चौथं डेरिव्हेटिव्ह काय आहे 24. पाचवं डेरिव्हेटिव्ह काय आहे 0 होणार नाही. चालते. आता किमती कोणाची काढायची f ऑफ a. f ऑफ a म्हणजे f ऑफ किंमत काय 1. तर जिथे x असेल तर 1 ठेवा. 7 आणि 8 8 हे 3 कारण ते x ची किंमत ठेवल्यावर एक चा तिसरा या चौथा काही नाही काय नाही चालतंय. 7 आणि 8 8 आणि 3 11 11 आणि 1 12. कळलं? नंतर f डॅश ऑफ a काढा. f डॅश ऑफ a f डॅश ऑफ 1. तो 1 ठेवलं काहीच फायदा नाही. 1 चा स्क्वेअर या 1 चा क्यूब या काय ना कोणच आहे ना 9 एकदा 10 चा 14. नंतर काय f डबल डॅश ऑफ a म्हणजे f डबल डॅश ऑफ 1. डबल डॅश काय ना डबल डॅश 18 18 12 30. नंतर f ट्रिपल डॅश ऑफ a काय ना f ट्रिपल डॅश ऑफ 1. तर काय ना ट्रिपल डॅश चा 18 24 18 18 4 2 हे आहे 42 का 18 18 36 36 आणि 6 42 बरोबर. हे घेतले f 4 डॅश ऑफ a f 4 डॅश ऑफ a काय ना 1 काय ना तुमचा 24. सगळ्या किमती भेटल्या. आता मार्क पहा याचे 2 मार्क याचा 1 मार्क 3 याचा 1 मार्क 4 आणि मार्क किमती टाकण्यासाठी चालते. सगळ्या किमती भेटल्या इक्वेशन मध्ये टाका. तर काय ना f ऑफ x प्लस a याची किंमत काय 1 म्हणजे f ऑफ x प्लस 1 बरोबर काय ना f ऑफ x ची किंमत काय 12 प्लस x अपॉन 1 फॅक्टोरियल. f डॅश ऑफ ची किंमत काय आहे 14 प्लस इथे काय ना x स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल. डबल डॅश ची किंमत काय आहे डबल डॅश ची किंमत काय डबल डॅश 30 प्लस x2 बाय 3 फॅक्टोरियल. ट्रिपल डॅश ची किंमत काय आहे ट्रिपल डॅश ची 42 आणि 4 डॅश ची किंमत काय आहे 24. उत्तर संपलं. पण तुम्ही ते फॅक्टर काढून करू शकता. f ऑफ x प्लस 1 बरोबर काय ना 12 प्लस 14x कारण 1 फॅक्टर म्हणजे 1. ओके 2 फॅक्टर म्हणजे 2 30 भागिले 2 15 15x स्क्वेअर प्लस 42 भागिले 3 फॅक्टर म्हणजे 6 3 गुणिले 2 गुणिले 6 साइनचा बेस आम्ही 7x3 प्लस 4 फॅक्टर म्हणजे काय 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 4 × 12 12 24 24 कॅन्सल उरलेला x प्लस पॉवर 4. हे झालं तुमचं आन्सर 5 मार्क्स. ओके बस या प्रश्न अशी देखील तिच्या भाईचा प्रश्न येणार नाही. असं येईल नाही तर तसं येईल. चालते. गॉट इट. तुमचे किती मार्क झाले 5 आणि 5 10 मार्क. वाटलंच तर मी काय करेल उद्या डबल 10 मार्कचा व्हिडिओ बनवेल. चालते.